देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार। शहा आणि नड्डा सोबतच्या बैठकीमध्ये यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। शिंदेंना उपमुख्यमंत्री पदासह काही महत्त्वाची खाती मिळणार आहेत। शिंदेंची 12 मंत्रिपदांची अमित शहा यांच्याकडे मागणी पाहायला मिळते। सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची सुद्धा मागणी शिंदे यांनी केलेली आहे। शिंदेंकडून केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची ही मागणी झालेली आहे। भाजपच्या भूमिकेकडे त्यामुळे लक्ष असेल। गृहमंत्री पद हे भाजपला देण्यावरती बैठकीमध्ये सहमती झालेली आहे। अर्थ खात्यासह इतर महत्त्वाच्या खात्यांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहे। सुशांत, आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, भाजपचाच मुख्यमंत्री असेल आणि त्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। देवाभाऊच मुख्यमंत्री होताना सध्या दिसत आहेत। अगदी बरोबर आहे गुरुप्रसाद, तू म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल आले त्यानंतरच पुढारी न्यूजने एक बातमी दिली होती की राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस होतील। त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपला 132 आणि जवळपास 5 अपक्ष एकूण 137चा आकडा भाजपने गाठला आणि त्याच दिवशी स्पष्ट झालं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील। काल दिल्लीमध्ये बैठक झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली, अर्थात जे.पी. नड्डा देखील राष्ट्रीय अध्यक्ष त्या बैठकीला होते आणि या बैठकीतच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता फक्त अधिकृत घोषणा कधी होते याची वाट सगळेच जण बघतायत। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि काही महत्त्वाची खाती जी आहेत ती दिली जाऊ शकतात। तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे देखील पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होतील आणि त्यांच्याकडे अर्थ खातं जे आहे ते दिलं जाऊ शकतं। आता फक्त चर्चा तिन्ही नेत्यांची पुन्हा एकदा होणार आहे। आज संध्याकाळी किंवा दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होईल आणि ही चर्चा झाल्यानंतर खरं तर काही खातेवाटपाबाबत जो तिढा आहे, जो पेच आहे तो सोडवला जाईल आणि त्यानंतर 1 तारीखला जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 1 तारीखला भाजपचा विधिमंडळ नेता जो आहे तो निवडला जाणार आहे आणि संध्याकाळी 4 वाजता खरं तर भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक 1 तारीखला होणार आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी आहे ती मुख्यमंत्रीपदी या नावाची घोषणा जी आहे ती होणार आहे। त्यामुळे अर्थातच आपण सुरुवातीपासूनच गुरुप्रसाद सांगत होतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आता जवळपास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारच आहेत आणि त्याची घोषणा फक्त बाकी आहे। त्यामुळे आता राज्याला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस देवाभाऊ मुख्यमंत्री स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर काही खात्यांवर जो आहे तो गुरुप्रसाद पेच आहे। त्यामध्ये खरं तर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गृह खात्याची मागणी करण्यात आली होती, मात्र भाजपने स्पष्टपणे नकार दिला होता की गृह खातं मिळणार नाही। त्याचं मुख्य कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 2014 ते 2019 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी गृह खातं स्वतःकडे ठेवलं होतं, नगरविकास खातं देखील स्वतःकडे ठेवलं होतं। त्यानंतर 2022ला ज्यावेळी राज्यात सत्तांतर झालं आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी देखील 2.5 वर्ष जे आहे ते गृह खातं त्यांच्याकडेच होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा गृह खात्यावर असलेला होल्ड बघता देवेंद्र फडणवीस स्वतःचकडे गृह खातं ठेवणार हे आपण आधीच सांगितलं होतं आणि तसंच आता होताना दिसतंय। खरं तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आले आहे, कारण काल देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी अनेक नेते येत आहेत। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काही वेळापूर्वी आले, दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर भाजप या दोघांची चर्चा झाल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक होईल आणि सगळा तिढा खातेवाटपाचा जो तिढा आहे, पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं, कुठल्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला पालकमंत्रीपद द्यायचं, अर्थात तिन्ही पक्ष असल्यामुळे वाटाघाटी ह्या कराव्या लागणार आहेत। एकनाथ शिंदेने देखील बार्गेनिंग पॉवर वापरली होती सुरुवातीच्या काळात आणि काही खाती जी आहेत ते आपल्या पदरात पडतायत का ते देखील बघत। त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण याचा प्रश्न मिटलेला आहे। स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं होतं की माझी केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला माझी काही हरकत नसणार आहे आणि काल देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी सगळ्यांचीच काळजी घेतो। अर्थातच देवेंद्र फडणवीस बरोबर आहे सुशांत, त्यामुळे या सगळ्या वाटाघाटी अंती महायुतीचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। फक्त दिल्लीमधनं अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। आता थेट जाऊयात नागपूरमधनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र,
देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होताना दिसत आहेत, भाजपचा मुख्यमंत्री होताना दिसतोय. नागपुरातनं काय प्रतिक्रिया आहेत? कारण पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हे नागपूरकडे जाताना दिसत आहे. नक्कीच गुरु, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद जे आहे ते नागपूरलाच मिळत असल्याची जी चर्चा आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती मिळते. नागपूरचा विचार केला तर सध्या मी देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील त्रिकोणी मैदानाजवळील निवासस्थानाबाहेर उभा आहे. या निवासस्थानाचा जर विचार केला तर सध्या इथे कुठलीही हालचाल होताना नाही दिसत आहे. मात्र परवा येथे चित्र वेगळं होतं. जेव्हा फडणवीस नागपुरात आलेले होते तेव्हा इथे भाजपचे कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि तेच जे आहेत ते शुभेच्छा देण्याचं सत्र जे होतं ते सुरू होतं. सध्या जे आहे ते इथे शांतता आहे. जे सुरक्षा रक्षक आहेत ते इथे आहेत, कार्यालयीन कर्मचारी आहेत. मात्र जर देवेंद्र फडणवीस यांचा विचार केला तर नागपूरने एक साधा नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष आणि त्यानंतर थेट राज्याच्या सर्वोच्च पदी म्हणजे मुख्यमंत्रीपदी होताना देखील देवेंद्र फडणवीस यांना पाहिलेलं आहे. मधला 2.5 वर्षाचा काळ सोडला तर ते विरोधी पक्षनेते म्हणून होते, मग उपमुख्यमंत्री म्हणून होते. तर इथला जर विचार केला तर इथला जो कार्यकर्ता असेल किंवा नागपूरकर म्हणून जी भावना आहे ती आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अनेक जे मोठे पदाधिकारी आहेत किंवा आमदार आहेत ते मुंबईत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे काही खास बरोबर आहे. त्यामुळे आता अधिकृत घोषणेनंतर जितेंद्र कसं वातावरण नागपूरमध्ये दिसतं हे तुमच्याकडनं पुढे बघायचं आहे. धन्यवाद या सगळ्या सध्याच्या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री पदावरती सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही बघूयात. देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे. विदर्भाचा बॅकलॉग मागच्या 7-8 वर्षामध्ये पूर्ण झाला नाही. आता अपेक्षा आहे, कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही. उलट ज्या कुबड्या आहेत त्या देवेंद्रजीवर विसंबून आहेत. त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल. काल रात्री अमित शाह साहेब यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्यासोबत जे आमचे नेते होते त्यांनी हे मंत्रिपद मागितलं, ते मंत्रिपद मागितलं, अशा पद्धतीच्या चर्चा आज सकाळपासून माध्यमामध्ये आहेत. पण माझ्या माहितीनुसार तिन्ही नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सुख, समृद्धी आणि भरभराटी मागितली. इसकी सारी अटकलें हैं, अभी कोई उसका मैं दुजोरा नहीं दे सकता, क्योंकि महाराष्ट्र में से तीनों ही लोग बहुत ही स्ट्रांग होल्ड वाले लोग हैं और एक कॉमन कंसेंसस के साथ जब पार्टी एक चेहरे को आगे बनाती है तो वो सारा केंद्रीय नेतृत्व और राज्य का नेतृत्व मिलकर अपने विचार साझा करके फिर उसके सामने एक पर्याय आएगा. माननीय अमित शाह साहेबांच्या निवासस्थानावरती आता पोचायला कोण 5 मिनिटं आधी पोचलं, कोण 10 मिनिटं उशिरा पोचलं, एवढंच. पण जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे आम्ही एकत्र होतो आणि खेळमिळीत चर्चा झाली. असं काय नाही कोणाची वेगळी बैठक झाली, फक्त एक झालं. बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदारांची स्वतंत्र बैठक अगोदरच निश्चित केली होती, कारण लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत. आणि मग माननीय शिंदे साहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांची, शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया, त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथलं. असं काय नाही, समन्वय योग्य आहे त्या सगळ्यांचं. तर संयम कसा बाळगावा हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. वेळप्रसंगी ते कधी रागावले तर कधी शाबासकीही दिल्याचं आमदार प्रवीण दटके यांनी सांगितलं. विद्यार्थी दशेपासून प्रवीण दटके हे भाजप संघटनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये काम करतायत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. बघूयात. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. त्यांचं नाव जवळपास निश्चित झालेले आहेत. महापौर पद ते मुख्यमंत्रीपद, त्याचबरोबर नागपुरातील महापौर, नगरसेवक असंही पद भूषवलेले आणि अत्यंत जवळचे असलेले असे प्रवीण दटके आपल्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, संघटनेत काम केलेले आहे तेव्हापासून बघताय तुम्ही, काय सांगा?
नाही, देवेंजी जर होणार असतील त्याच्यासारखा मोठा आनंदच नाही. तुम्ही सांगताय त्यांचं नाव जवळपास निश्चित आहे. आमच्या सगळ्यांकरता हा आनंद आहे, कारण आम्ही आमच्या नेत्याला जमिनीवर पासनं काम करताना बघितलं आहे. आणि आज ते महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, 2 वर्ष 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. ते मधले 2.5 वर्ष जर देवेंजींना मिळाले असते, हे मागचे 5 वर्ष, तर या महाराष्ट्रातल्या तरुणांचं, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, महिलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, दुष्काळाचं, पाण्याच्या विषयांचं नंदनवन झालं असतं. पण दुर्दैवाने ते मिळाले नाही. आता समजा तुमच्या सगळ्या माहितीप्रमाणे मिळणार असतील. आमच्या सगळ्याच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे देवेंजी आहेत. त्यामुळे ते जर मिळणार असेल तर याच्यासारखा मोठा आनंदाचा क्षण नाही, कारण अनेकांनी त्यांना खिजवलं आहे त्या पुन्हा येईलच्या विषयावर. पण कधी याचा विचार कोणी केला नाही की तो पुन्हा कशा करता येणार असं म्हटलं होतं. मग पुन्हा बेरोजगार तरुणांकरता येणार, मग पुन्हा विद्यार्थ्यांकरता येणार, मग पुन्हा शेतकऱ्यांकरता येणार, मग पुन्हा जलयुक्त शिवाराकरता येणार. पण ह्याचा विचार न करता त्यांना डिवचलं. पण त्यांनी कधी राग न मानता ज्या पदावर ते होते त्या पदावर समाधान मानून उत्तम काम केलं. आणि त्या उत्तम कामाचीच या जनतेनी दखल घेतली. आणि आज त्यांच्या नेतृत्वात भाजपला 132+5 आणि महायुतीला 230पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.